अध्यक्ष किसन नाना गुटे, गावच्या सरपंच सुरगुदा विटेकर, आमच्या वाडीतील ज्येष्ठ नागरिक, मित्र परिवार, महिला वर्ग, मुंबईवरून आलेले सर्व मंडळी, त्या सर्वांचं मी या ठिकाणी डोके परिवार निखिल मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करतो। आणि जो निखिलचा जो संपूर्ण परिचय आहे त्याचं संपूर्ण शिक्षण नाही म्हटलं तरी वडगावला मामाच्या गावी झालं आणि पुढचं शिक्षण कुरण सारख्या ठिकाणी स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ यांच्या संस्थेमध्ये जैन कॉलेजमध्ये झालं। वडील माधवराव डोके संपूर्ण आयुष्य दादाचं त्या ठिकाणी जी काळी पिवळी संघटना आहे त्या संघटनेचं काम करता करता संपूर्ण आयुष्य त्यांचं समाजाच्या सेवेमध्ये गेलं। जनता दलाचे कट्टर कार्यकर्ते संभाजीराव काकडे यांच्यासोबत त्यांनी गेली अनेक वर्षे किसनराव वानखेडे असतील त्या मंडळीसोबत शेवटपर्यंत एक स्वाभिमानानं दादांनी काम केलं। कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी आशा न बाळगता किंवा कोणत्याही प्रकारचं मला काय त्यातून मिळेल अशी आशा न ठेवता माधवरावांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेमध्ये घालवलं। कुणाचं काही काम असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा इतरत्र भांडण तंट्याचं काम असेल तर आयुष्यभर माधवरावांनी त्या ठिकाणी ते काम केलं आणि त्यांना खऱ्या अर्थानं साथ देत असताना कांताबाईंनी संपूर्ण आयुष्यामध्ये निखिल असेल, अक्षय असेल किंवा 3 मुले असतील यांना योग्य प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षण देत असताना निखिल कुरण सारख्या ठिकाणी जैन कॉलेजमध्ये शिकला आणि त्या ठिकाणी फर्स्ट क्लास घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी इंजिनिअरिंग सारखं शिक्षण निखिलने घेतलं। वडिलांचा वसा आणि वारसा चालवत असताना समाजाची सेवा करणं आणि कोणत्याही प्रकारचं समाजाकडून अपेक्षा न ठेवण्याचं काम या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून केलं जाते। दादा मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, तुम्हाला माधवराच्या बाबतीतला पूर्ण अनुभव आहे। हा जो मुलगा आहे याला स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं गेलं की काम करायचं, निस्वार्थीपणे करायचं, कुठल्याही आशेवरती काम करायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचं पालन पोषण करत असताना निखिल एक जबाबदारीपूर्वक आज समाजामध्ये त्याचं काम करत आहे। शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना त्याला तोंड द्यावं लागलं, परंतु नशिबानं त्याला योग्य अशी प्रकारची साथ दिली। आज सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखं किंवा सोलर सारखं अनेक कंपन्यांचं काम तो आज स्वतःच्या हिमतीवर करताना आपण पाहत आहोत। आणि या सर्व गोष्टी करत असताना पुण्यामध्ये ज्या ठिकाणी तो शिकला त्या ठिकाणचं कुटुंब आईवडिलांप्रमाणे त्या कुटुंबाने त्याला सांभाळलं। एक प्रामाणिकपणे कोणत्याही कुटुंबात गेल्यानंतर त्या ठिकाणी वागणं, त्या कामाची पावती मी आज अनेक वर्ष त्याच्या माध्यमातून पाहत आहे। जरी त्याचं वय लहान असेल परंतु काम समाजाचं करणं किंवा काम एखाद्या व्यक्तीचं काय अडकलंय, त्याचा मुलगा शाळेमध्ये कोणत्या तरी परिस्थितीनुसार तो बाहेर जातोय परंतु त्यावरती तो मात करून कुठल्याही अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सांगून त्या ठिकाणी त्या मुलाचं काम निखिलच्या माध्यमातून केलं जाते। गेल्या वर्षी वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला, त्याही वेळेला रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। मोठ्या संख्येनं अनेक मान्यवरांनी, अनेक तरुणांनी त्या ठिकाणी रक्तदान करण्याचं ठरवलं आणि तो आकडाही त्या ठिकाणी पूर्ण केला। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे ते आपण मानतो की आपल्या रक्तापासून कोणाला तरी जीवदान मिळेल अशा जे आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून ते सोडवण्याचं काम तो गेली अनेक वर्ष करतोय आणि याही पुढील काळात त्याचं जे स्वप्न आहे की ज्यांना डोळ्याचा काही विकार असेल त्या ठिकाणी तो दादांच्या माध्यमातून किंवा अजून सरकारी जे काही डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून तो करत असतो। आपल्या बाळाफाट्यावरील विशाल लोढा सारखा डॉक्टर विशाल लोढा सारखी मंडळी त्याच्या बरोबर आहे। वाडीमध्ये किंवा इतरत्र पाहुण्यारावळे असतील किंवा समाजामध्ये अनेक मंडळी असतील, कोणाच्याही दवाखान्यामध्ये काय काम असेल तर त्याच्याशी संपर्क होतो आणि पुढील काम त्या ठिकाणी त्या कुटुंबाला, त्या माणसाला ते सोपं जातं। कितीही जरी निखिल बद्दल बोललं, लग्न झालं, आज एक आपत्ती त्याला आहे, कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी सुख संपन्न आहेत आणि दादांसारखी, रामदास शेठ सारखी मंडळी त्याच्या बरोबर त्यांच्या बरोबरीनं तो आज
त्या ठिकाणी काम करत आहे. एक समाजामध्ये वाह्यात काम करायचं नाही, चुकीच्या मार्गाला जायचं नाही, असा त्याचा मानस आहे. त्याच्याबरोबर जी आज वाडीतील काही मंडळी आहेत ते त्याचा अनुभव कशा प्रकारे घेत आहेत हे मी सांगण्यापेक्षा ती प्रत्येक मुलं, आज तरुण मुलं त्याच्याबरोबर जे आहेत त्याचा जो अनुभव घेऊन ती मुलं त्या पावलावरती पाऊल ठेवण्याचं काम कशा प्रकारे करत आहेत ते मी पाहत आहे. त्याच्याबद्दल त्याची जी भूमिका आहे, एक चांगला समाज, एक चांगली मुलं घडावी असा त्याचा मानस आहे. अनेक संकल्पना त्याच्या मनामध्ये आहेत. या वाडीचं नाव आपली गायमुखवाडी, अनेक ठिकाणी आपण पाहतो आपली राजुरी, आपली लवणवाडी, आपलं मंचर असे जे अनेक ठिकाणी काही चित्र लागली जातात. परंतु या गायमुखवाडीचं गायमुख हे जुन्या पिढीपासून एक जागृत हे नाव आहे आणि त्याचा संकल्प आहे की या ठिकाणी गाय वासरू बसवायचं. हा त्याने एक 4-2 दिवसापूर्वी विषय माझ्यापुढे ठेवला, मामा असं करायचंय. तर म्हटलं मी 4 ग्रामस्थांना 4दा आपल्या वाडीतील ग्रामस्थांना विचारतो आणि ते कसं बसवायचं काय ते मी सांगतो. तर त्याचा जो मानस आहे की एक छोटस या ठिकाणी गार्डन होईल मारुतीच्या बाजूला आणि त्या ठिकाणी ते गाय वासराचं चित्र बसवलं जाणार आहे. त्याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची निवडणुकीची आशा किंवा कुठल्याही प्रकारचं त्याचं धोरण नाही, परंतु समाजाची प्रामाणिकपणे सेवा करणं त्याचा कामधंदा पाहून तो ते आज करत आहे. त्याला त्याच्या भावी आयुष्याच्या आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 31वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहे आणि म्हणून त्याला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आपल्या आळा पिंपळवंडी गटातील भावी उमेदवार मंगेश अण्णा काकडे, रामदास शेठ विटेकर, आपल्या गावचे आद्य नागरिक सरपंच सुरेखाताई विटेकर आणि मगाशी जाधव सरांनी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतली ते सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज निखिलच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सकाळ धरून अनेक पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आणि आज शेवटचा निखिलचा सत्कार आणि त्याला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आताच उल्हास शेट्टी खरं तर माधव राऊत आणि निखिलचा सर्व जीवनपट या ठिकाणी व्यतीत केलेला आहे, परंतु त्याची पुनरावृत्ती न करता माधवराव हे मी सुद्धा जवळून बघितलेले आहे. एक राजकारणातला ध्येयवेडा माणूस आणि खरं तर संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबात तसं पाहिलं तर माधवरावनी कमी लक्ष दिलं, परंतु राजकारण हे त्यांच्या तसं पाहिलं तर पाचीला पुंजलेलं. गावामध्ये असो तालुक्यामध्ये असो कुठलं राजकारण म्हटलं तरी माधवरावने फॉर्म भरायचा. यश येईल अपयश येईल किंवा समाज काय म्हणत याच्यावरती त्यांनी कधी लक्ष केंद्रित केलं नाही आणि निश्चितपणे जर आर्थिक परिस्थिती पाठीमागे जर कमी असेल तर माणसाला त्याचा किती त्रास होतो याचं जिवंत उदाहरण म्हटलं तरी शरददादा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक वेळेला राजकारण करत असताना दादांना सुद्धा आर्थिक पद्धतीच्या बाबतीत कितीतरी वेळा त्रास झालेला आहे. तोच त्रास खरं तर माधवरावांना या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून जात असताना आमच्या निखिलच्या आईला कांताईला खरं तर फार मोठं कष्ट घ्यावं लागले. आपला प्रपंच, आपल्या मुलांचं शिक्षण या सगळ्या गोष्टी खरं तर कांताईला करावं लागले. नंतरच्या काळामध्ये खरं तर ज्या ज्या वेळेला निखिलला कुठल्या पद्धतीच्या अडचणी एक होणारा खरं तर मामा निखिलला भेटला आणि आज निर्व्यसनी निखिल खरं तर
समाजामध्ये वाडीमध्ये आज मोठ्या तोऱ्याने वावरत आहे, त्याचा सार्थ अभिमान खरं तर तुम्हाला सगळ्यांना आहे. म्हणून आज खरं तर दादांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु या निखिलला त्याच्या 31व्या वाढदिवसाच्या मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं माझ्याबरोबर आलेले तंटामुक्तीचे उपाध्यक्ष चंद्रकांत कुटे असतील, त्याचप्रमाणे विकास शिंदे असतील, समोर या ठिकाणी वेटेकर सर आहेत, जीवन कुटे आहेत आणि त्यांचा सर्व मित्र परिवार ऋषी जोरी आहे. या ठिकाणी आमचे पोटे काका आहेत. असे अनेक मंडळी खरं तर या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा या निखिलला भावी आयुष्यासाठी आणि त्याच्या कर्तृत्वासाठी आणि त्याच्या वाटचालीसाठी लाख लाख अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय दादा, उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, निखिल आपल्या गावातला तरुण कार्यकर्ता आणि आताच्या वक्त्यांनी माधवराव बद्दल यथोचित माहिती सांगितली. माधवराव हा तसा आमचा जुना मित्र, खरोखर समाजासाठी बरंच काही त्याने केलं, पण ते करत असताना त्याचा उपयोग माधव आपला निखिलच्या सुद्धा कार्यासाठी झालेला आहे. ज्या ज्या नेत्यांबरोबर माधवरावने काम केलं त्या कुटुंबांनी किंवा त्यांच्या वारसांनी सुद्धा निखिलसाठी बरंच काही केलं. त्याचं उदाहरण सांगायचं ठरलं तर तात्या गोंधळांचं कुटुंब यांनी सुद्धा निखिलला बरीच अशी मदत केलेली आहे. त्या शिक्षण संकुलावर त्यांनी निखिलला घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून निखिलने आतापर्यंत या मागील वर्षामध्ये 123 तरुणांना नोकऱ्या लावण्याचं काम केलं. तसंच त्याप्रमाणे 23 विद्यार्थ्यांना आपल्या गावातील असेल, गावाशेजारच्या गावातील असेल, जवळजवळ 23 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजला विदाऊट डोनेशनचं ऍडमिशन निखिलने मिळवलं. हे करत असताना वर्षभर ज्या वेळेला गेल्या वर्षी त्यांनी रक्तदानाचा कॅम्प घेतला, त्या बाटल्यांचा उपयोग त्याच्यासाठी असा झाला की ज्या लोकांना हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज पडेल ते रक्त देण्याचं काम निखिलनी मोफत आपल्या गावातल्या बहुतेक पेशंटला दिलेलं आहे. आतापर्यंत या गोष्टी करत असताना निखिलनी सामाजिक कार्याचा वसा सोडलेला नाही. सामाजिक काम वैयक्तिक कुणाचंही असो, हॉस्पिटलला नेणे असो किंवा कोणतेही काम असो. एक साधारण उदाहरण सांगायचं ठरलं तर आमचे मित्र रामदास दुर्गुडे साहेब यांचा सहज असा बंगल्याचं काम चालू असताना अपघात झाला आणि पाय फ्रॅक्चर झाला. रात्री आम्ही सगळे मित्र परिवार जमलो, पण त्याही पेक्षा निखिल सर्वांच्या पुढे होता, जयसिंग होता. यांनी सगळं बघून रात्रीच्या 12 वाजता इथून रामदास साहेबांना घेतलं. आम्हाला ते सकाळी समजलं आणि रात्री जयसिंगने त्यांनी नेऊन 1 वाजता संगमनेर सारख्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. कुणाही पेशंटच्या जवळ पैसा असो नसो, पदर खिशातून मदत करणारा हा निखिल. वर्षभर आता सुद्धा त्यांनी असा संकल्प केलेला आहे की 1 वर्षामध्ये मोतीबिंदूचे जे काही ऑपरेशन्स होतील तो स्वखर्चाने करणार किंवा मोफत करून देणार आणि त्याच्यासाठी तो स्वखर्चाने स्वतःच्या गाडीतून त्या पेशंटला ज्या काही ठिकाणी हॉस्पिटल उपलब्ध असेल तिथे घेऊन जाणार आणि तो आणून देणार. असा सामाजिक उपक्रम करणारा हा आपला तरुण सहकारी, याचं विशेष कौतुक आपण सर्वांनी केलंच पाहिजे. तसेच माधवराव डोके यांनी काळ्या पिवळीच्या चालकांची अशी यथोचित सेवा केलेली आहे आणि त्यातून हे करत असताना त्यांच्यातून उतराई होण्यासाठी माधवरावने आणि त्यांच्या मित्र परिवाराने उद्या सर्व काळे फट आणि ओतोड याच्या काळ्या पिवळ्यावाल्यांना मोठं दिवाळी भेट देण्याचं नियोजन केलेलं आहे. तो उद्या ते पार पाडणार आहे. असो
या निखिलच्या बाबतीत किती सांगितलं तर ते कमीच पडेल. आता बरेचसे वक्ते बोलणारे आहेत, म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या निखिलला भावी आयुष्यात खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय. निखिल भाऊ माधव नाना डोके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने नेताजी दादा डोके, मंगेश अण्णा काकडे, पिंपळवंडी गावचे उपसरपंच मयूरभाऊ पवार, पप्पूशेठ देवकर, विघ्नार सहकारी कारखान्याचे संचालक रामदास नाना वेटेकर, आपल्या मळगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किसन दादा कुटे, शांताताई कुटे, समोर बसलेले सर्वच ग्रामस्थ, निखिलचा आलेला सर्वच मित्र परिवार, उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी. खरं तर निखिलच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपल्याला निखिलच्या सर्वच उल्हासदादांनी लहानपणापासूनचा जीवनपट सांगितलेला आहे. शिक्षण कुठं झालं, कशा प्रकारे शिक्षण झालं, अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेत असताना आज समाजात पाहिलं तर निखिल सारखे युवक घडले तर नक्कीच समाजात चांगली समाजाची युवकांची चांगली निखिलचा आदर्श घेतल्यावर नक्कीच चांगले युवक घडल्याशिवाय राहणार नाही. आज निखिलच्या वाढदिवसानिमित्त निखिलने सकाळपासून बरेच विविध उपक्रमांचे आयोजन केले. परत वर्षभरात विविध कार्यक्रम, रक्तदान शिबिर असेल, अग्निपंख आधारस्तंभाचं काम करत असताना जय हिंद कॉलेजचे समन्वय म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं. अनेक विद्यार्थ्यांना मोफत ऍडमिशन घेऊन दिले. असेच निखिलच्या हातून समाजाची सेवा घडो, समाजकार्य चांगले घडो, निखिलचं चांगल्या प्रकारे नाव लौकिक हो. खरं तर निस्वार्थीपणे काम करत असताना निखिलने आज खरं तर ह्या धकाधकीच्या जीवनात एवढं चांगल्या प्रकारे काम करत असताना निखिल आजही कोणत्याही गावात सामाजिक कार्यक्रम असो, गावातील स्वर्गभूमी असेल, इतर सामाजिक धार्मिक कार्यक्रमात नेहमी निखिलचा सहभाग असतो. खरं तर लहानपणी निखिल इथे शाळेला नव्हता, त्यामुळं निखिलची माझी खरं तर म्हणजे निखिलला ओळख एवढी नव्हती, परंतु आता एवढ्या 2-3 वर्षात गावात चांगल्या प्रकारे काम करताना पाहतोय. निखिलच्या आईला आपण पाहतोय. निखिलच्या आईचं माझं नेहमीच संपर्क असायचा, परंतु मुलांना चांगल्या प्रकारे कोणत्याही आईला आज समाजात एवढं चांगल्या प्रकारे आपल्या मुलाचं कौतुक होतंय. कांताताईंनी काढलेला हा त्रास खरंच आज त्यांच्या डोळे दिपण्यासारखं आहे. आपल्या मुलाचं एवढं समाजातून कौतुक होतंय. असंच आपल्या निखिलने आपल्या कुटुंबाचं, आपल्या वडिलांचं नाव मोठं करावं हीच मी शुभेच्छा देते. माझ्या वेठीकर परिवाराच्या वतीनं, पिंपरी पेंढार ग्रामपंचायतच्या वतीनं, आपल्या उपस्थितीच्या वतीनं निखिलला लाख शुभेच्छा देते. तुम जीवो हजारो साल के दिन हो 50,000. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार, आपला माणूस शरददादा सोनवणे, उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेताजी दादा डोके, उपस्थित असणारे कारखान्याचे संचालक रामदास शेठ वेटेकर, ज्यांनी खरं तर निखिलला शुभेच्छा दिल्या, आणि आपल्या सर्वांचेच असणारे मार्गदर्शक किसन दादा, गावच्या सरपंच वेटेकरताई, काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या कुटेताई, उपस्थित सचिन गोलक, जिल्हा प्रमुख युवासेना, आपल्या वडगावांचे असणारे माजी सरपंच पप्पूशेठ देवकर असतील, आमच्या पिंपोली गावचे उपसरपंच असणारे मयूरभाऊ पवार, विशालभाऊ कुटे, उपस्थित आपल्या वडगावांचे विविध कार्यकारी सोसायटीचे असणारे चेअरमन, आमचे असणारे जावई पिंटूशेठ, उपस्थित स्वपनदादा, उल्हासदादा, खरं तर ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सूत्रक संचालन केलं ते जाधव सर, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी, आपण सर्वच खरं तर निखिलला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित आहात. निखिलचा संपूर्ण मित्र परिवार. दादा खरं तर निखिलचं वय 30, नेते दादा असेल शरददादा, वय 30 आहे फक्त त्याचं, आणि 30 वर्षाच्या वयाचा मुलाचा वाढदिवस आपण पाहतो. काय असतो, एकतर घरच्यानं घेऊन जेवायला जायचं किंवा जास्त मित्रमंडळींना घ्यायचं आणि जेवायला जायचं.
त्याच्या पलीकडे म्हणजे त्या वयामध्ये विचार येत नाही, परंतु हे निखिल मध्ये काय आलं तर ते रक्तात आहे त्याच्या. जसं बऱ्याच जणांनी सांगितलं, मी माधव नानांना बघितलंय 97 साली माधव नानांनी निवडणूक लढवली बरोबर जिल्हा परिषदची, आणि चालक मालक संघटनेचे ते अध्यक्ष असल्यामुळे कायम फाट्याला असायचे. आम्ही त्यांच्याशी गप्पाही मारायचो. माधव नाना अतिशय साधे, खरं तर तुम्ही सांगितलं म्हणजे त्यांचा बराचसा काळ खरं तर लोकांच्या समस्या सोडणं, मग त्यामुळे थोडंसं कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं. त्यानंतर थोडीशी आलेली कुटुंबाला अडचण, परंतु निखिलनी शिक्षणाने त्याच्यावर मात केली. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे माधवनाला जनता दरात काम करायचे, त्यामुळं तात्यासाहेब असतील, खरं तर मिळालेले आशीर्वाद मग किशनराव बानकेले साहेब असतील किंवा लाला म्हणजे जे संभाजीराव काकडे असतील, यांचा मिळालेला सर्व आशीर्वाद, आणि त्याच्यामुळे निखिल खरं तर जयंत कॉलेजमध्ये शिकला आणि आज तिथं समन्वयक म्हणून एक चांगली जबाबदारी पार पडतोय. या वयामध्ये खरं तर त्याने मोठी खरं तर झेप घेतली. अग्निपंख सारखं खरं तर उद्योग समूह असेल आणि सामाजिक कार्य आता आपण बऱ्याच जणांनी ऐकलं म्हणजे विविध प्रकारचं त्याचं कार्य आहे. म्हणजे उद्या तो हे जे वडिलांची जी स्मृती त्याच्या मनात आहे, त्यामुळे तो चालक मालक संघटना म्हणजे जे जीपवाले त्यांना दिवाळी भेट देणार आहे. 100 लोकांना तो त्यांचं याचं ऑपरेशन करणार, 101 लोकांचं. म्हणजे असं आज रक्तदान झालं. मागच्या वर्षी मला वाटतं काहीतरी 90 रक्तदाते झाले, यावेळेस बऱ्यापैकी रक्तदाते झालेत. आणि हे सर्व करत असताना हे संपूर्ण खरं तर म्हणजे मगाशी कुणीतरी किसन दादा तुम्ही सांगितले आपल्या वडिलांचा वारसा खरं तर त्यांनी पुढे चालू ठेवलाय. हे करणं सोपं नसतं या वयामध्ये. अजून त्याला खरं तर खूप स्थिर व्हायचंय आणि नंतर त्याच्या वडिलांचं एक स्वप्न आहे जिल्हा परिषदचं, तो ते करेल, पण त्याला थोडा टाइम आहे. अजून त्याचं वय जरा कमी, आताशी त्याचं 30 वर्ष वय आहे. आणि बरेच जण बोलले, मगाशी ठरलं होतं, मी तर त्यांना म्हणत होतो दादा सर किंवा आधी आम्ही भेटलो होतो, गणेश भाऊ इथं आहेत पोटे, की बाबा दादा एकटेच बोलतील, म्हणजे तोपर्यंत नेते तुम्ही आले नव्हते, शरद दादा बोलतील पास, कारण बराच वेळ झाला, महिला भगिनी बऱ्याच आहेत, लहान मुलं आहेत. असं खरं तर निखिलला आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना निखिलसाठी खरं तर आता विटेकर ताईंनी याच्यात शुभेच्छा दिल्या, थोडं मी पण तसंच शुभेच्छा देतो. मंदिर उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंदिर उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, उडान हौसलों से होती है. खरं तर शरददादांचा हौसला आणि आत्मविश्वास घेऊन निखिल नक्कीच आपलं जे काही त्याच्या मनात स्वप्न आहे ते पूर्ण करेल. मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने निखिलला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. गायबोवाडी गाव पिंपरी आणि गारोडी बाबा हे ग्रामदैवताच्या या गायबोवाडीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके आजचे जे उत्सवमूर्ती आहेत त्यांचा वाढदिवस आहे निखिल माधवराव डोके. आणि आजच्या कार्यक्रमाला त्यांची आवडीने उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे, उपस्थित सर्वच बंधू भगिनी आणि सर्वच मान्यवर. अण्णांनी सांगितलं टाइम झालेला आहे. आज या ठिकाणी डॉक्टर विशाल लोढा यांनी इकडं स्टेजकडे यायचे. आज या ठिकाणी निखिलचा वाढदिवस साजरा होत असताना खरं तर आमचे भाऊबंद आणि आमचे साडू कैलासवासी माधवराव डोके यांचे चिरंजीव निखिल माधवरावांचा इतिहास आता नवीन मुलांना माहित नाही, पण जुन्या मंडळींना आणि आपल्याला सर्वांना तो ज्ञात आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला प्रपंच करत असताना माधवरावांनी प्रपंचाकडे थोडं कमी लक्ष राहिलं, पण आपल्या गोरगरीब लोकांना त्या काळामध्ये जे काळे पिवळेवाले आपले जीप संघटना असेल किंवा गाडी मालक असतील, त्या काळामध्ये आळ्या फाट्यावरती जास्त काही वाढलेलं फाटं नव्हतं आणि होतकरू तरुण मुलं
इकडं तिकडं फिरण्यापेक्षा पाव त्यांना गाडी घेऊन देणं, त्यांना गाडी व्यवसाय करायला लावणं, सामाजिक बांधिलकीमध्ये माधवरावांनी झुकून दिलं. आणि त्या काळामध्ये नाही म्हटलं तरी बरेचसे कुटुंब त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर पायावर उभी केली. हे करत असताना सामाजिक कार्याचा त्यांना वसा आणि वारसा लाभलेला होता. पूर्वीचे जनता दल किसनराव बारखिले असतील, त्याचप्रमाणे तात्या गुंजाळ असतील, माधव नाना दांगडे असतील, धोंडीभाऊ गंगाळे असतील, समाजवादी विचारसरणीचे माधवराव शेवटपर्यंत त्याच विचारसरणीचं त्यांनी शेवटपर्यंत ते राखलं. आता आज आपण पाहतोय, आज मी ह्या पक्षात, उद्या ते त्या पक्षात, पण असं न करता कायम तत्वनिष्ठ, भले दोन का व्हायना पण ते खंबीर. मला 96चा अनुभव आहे. प्रसन्नाची इलेक्शनच्या वेळेस सुद्धा नाही, तत्व काही सोडले नाही. माधवराव उभे राहिलेच, मी बरेचसे आम्ही प्रयत्न केले नाही, म्हणजे ते तत्व सोडून आम्ही काय, कोणी तात्या गुंजाळ असतील किंवा माधवनाथ असतील, मंडळी तत्वनिष्ठ होती. आणि खऱ्या अर्थानं माधवरावांनी जरी त्यांना राजकीय त्यांना जास्त हे मिळालं नाही, पण सामाजिक कार्यामध्ये आणि आपल्या गोरगरिबांच्या कामामध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. आमच्या मेवणीबाई असतील गडगे कुटुंबातूनच या डोके कुटुंबात आल्या. नामदेव दादा गडगेंची कांताबाई आपल्या माधवरावांच्या पत्नी आणि निखिलची आई. खरं तर माधवरावांच्या पाठीमाग जर कोणी या कुटुंबाकडे पाहिलं असेल तर या आमच्या वहिनींनी, आणि खऱ्या अर्थानं निखिलला जे बाळ करून दिलं, आणि आज हा आपला मुलगा आज उच्च भरारी घेऊन आज जगासमोर चाललेला आहे. हा सार्थ अभिमान आमच्या वहिनींना आहे, आणि आपल्याला सुद्धा, आम्हाला सर्वांनाच आहे. आपल्याला या ठिकाणी निखिल अग्निपथाच्या व्यवसाय समुदायामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. फायर ब्रिगेड याच्या व्यवसायामध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करत आहे. जैन उद्योग समूहामध्ये समन्वयक म्हणून अत्यंत खऱ्या अर्थाने ताता गुंजाळांचा वर्ध असता आशीर्वाद त्यांना लाभला, आणि शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करून आज त्या समूहाचं एक काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शैक्षणिक काम तो करत आहे. आणि तोच वाली वारसा माधवरावांचा, तात्यांचा यांचा घेऊन आज गावामध्ये नवं तर या पंचकृषीमध्ये तो चांगलं काम करत आहे. रक्तदान शिबिर गेल्या वर्षीपासून त्यांनी चालू केलं, आणि या वर्षी सुद्धा रक्तदान शिबिर घेऊन विविध उपक्रम, आणि वर्षामध्ये त्यांनी जे काय आता संकल्प केलाय, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन 100 ऑपरेशन करून देणार आहे, अशा पद्धतीने याची वाटचाल चालू आहे. माधवराव किंवा गोरगरिबांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत. त्याच्या सर्व मनोकामना इथून पुढच्या काळामध्ये दादा पूर्ण हो, अशी गारोडी बाबा ग्रामदैवताच्या पुढं मी प्रार्थना करतो. आणि इथून पुढच्या काळात आमच्या वहिनींना आपण उभयत सर्वजण चांगल्या पद्धतीने पाहत आहे. इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडं चांगलं लक्ष द्यावं आणि देणार आहे याची मला खात्री आहे. शुद्ध विजयपटी फळा रसाळ गोपटी या उक्तीप्रमाणे आपलं आयुष्य इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच जाणार आहे, आणि समाजाला आपली फार मोठी गरज आहे. नवतरुणांना दिशा द्यायचं देखील तुझ्या हातात आहे, तुझ्या स्वभावात आहे, आणि ते तू नक्कीच जे काही आनंदनी सांगितलं का 30 वर्षाच्या वाढदिवसाला इकडं तिकडं जाऊन 10वा वाढदिवस साजरे करण्यापेक्षा अशा पद्धतीने हे करणं, आणि व्यसनमुक्त आपला समाज, आपलं गाव, आपला परिसर कसा राहील हे आपण इथून पुढच्या काळामध्ये नवीन तरुणांना समजून सांगावं. कारण आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे, त्याचा अनुभव आम्हाला फार कडू आहे. म्हणून आम्ही पण 4 वर्षापासून या मार्गामध्ये आलोय. तिथं म्हणले हरिभक्त मारायचं बाबा, मी काय यार थोडं हरिभक्त मारले, पण बरं झालं.
कुठंतरी आपल्या चुका सुद्धा सांगितलं तर बरं वाटतं, कारण कबूल करायला पाहिजे सर, पण कबूल नाही करता तर आपण काय केलं हे पण लोकांना कळलं पाहिजे ना, नाही का? ठीक आहे, असो, त्या मार्गाला कोणी जाऊ नका पोरांनो, हात जोडून विनंती आहे. आम्ही गेलेलो आहे ते क्षणिक चूक आहे. हे आता जे मी आहे हे फार मोठं चूक आहे, मला लेट कळालं पण थेट कळालं. दादा धन्यवाद. आपण पण आता तिला शुभेच्छा देणार आहेत सर्वांच्याच वतीने. जय श्री असं चेअरमन असतील, तिकडं सरपंच असतील, वाका असतील किंवा मंगेश तर शुभेच्छा सर्व दिल्या. ताई तुमचं पण या ठिकाणी कुठे जायचं आणि वेगवेगळ्या ताईंचं सुद्धा मी आभार मानतो. महिला भगिनींच्या वतीनं निखिलला परत सर्वांच्या वतीनं आपण शुभेच्छा देतो. तुम जो 1000 साल के दिन 50 लाख 50,000पेक्षा वाढवले 50 लाख. धन्यवाद. किल्ले शिवनेरीचे शिलेदार आणि आमदार याच्यापेक्षा आमचे जवळचे, आणि म्हणून दादा आपण या ठिकाणी आलात. निखिलच्या वाढदिवसाच्या निमित्तानं थोडीशी कामं आहेत, थोडीशा कामांची यादी बरीच आहे, परंतु थोडीशीच म्हणतोय. जिल्हा परिषद शाळेचं ऑल कंपाऊंड असेल किंवा शाळेपर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे तो आहे. याशिवाय आमचा गावडीबाबा मंदिर परिसर आहे, बाजूला चांगली जागा आहे, ओपन जिम मिळाली तर उत्तम. थोडक्यात सांगतोय. याशिवाय जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला जो रस्ता आहे तो चांगला जर झाला, थोडं अंतर आहे, थोडक्यात कामं आहेत पण ती आपल्याकडून अपेक्षित आहेत. या ठिकाणी हा जो चौक आहे या चौकाच्या बाजूला मंदिराच्या शेजारी आपण थोडंसं सुशोभीकरण करतोय. छोट्या जागेत छोटं गार्डन आणि गायमुखवाडी हे नाव साजरं कशामुळे तर गायचा वास होता आणि या ठिकाणी गोमुख होतं. पण आता निखिलच्या मनातली संकल्पना आहे गोमुखच नाही तर गाय वासरू हे मैदानामध्ये या ठिकाणी निर्माण करायचं, त्याचा पुतळा उभा करायचा आहे. आणि म्हणून हे सारं आपल्या सहकार्याने होईल. आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो की गायमुखवाडी ते गाजरे वस्ती जो महादेव मंदिराचा पायथा आहे तिथपर्यंत रस्ता थोडाफार कमी आहे, काही झालेलं आहे, परंतु त्याच्यात लक्ष घातलं तुम्ही तर नक्की ते चांगलं काम होईल. आमचा स्मशानभूमीचा रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे, त्याच्यात थोडा पुढे अंतर जर वाढवलं तर तिकडच्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मुस्लिम समाजाची जी दफनभूमी आहे त्याच्यासाठी ऑल कंपाऊंड असे एकंदरीत छोटीशी कामं आहेत. निखिलच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्याच शुभ हस्ते हे मागणीचं पत्र आम्ही तुमच्याकडे सुपूर्द करतोय. दादांना विनंती करतो